पितृपक्ष पंधरवडा हा 15-16 दिवसांचा हा झाल्यानंतर 15व्या-16व्या दिवशी जी अमावस्या येते त्याला सर्व पितृ अमावस्या असं म्हणतात. आणि सर्व पितृ अमावस्येची सर्वात मोठी खासियत म्हणजे तिला असं वरदान म्हणा की शाप म्हणा की ती वर्षातून एकदाच येते. तर याची आपण एक धार्मिक कथा बघणार आहोत. सर्व पितृ अमावस्याला काय करावे, काय करू नये, थोडेसे काही उपाय आहे जे आपल्या जीवनामध्ये आपल्या इच्छा पूर्ण करू शकतात. चला तर सुरुवात करूया व्हिडिओला. देवांचे पूर्वज अग्निश्वात जे सोमफत लोकात राहतात त्यांची मुलगी मानसी अच्छोदा नावाच्या नदीच्या रूपात वसली होती. मत्स्य पुराणात अच्छोद सरोवर आणि अच्छोदा नदी यांचा उल्लेख आढळतो जी काश्मीरमध्ये सध्या आहे. एकदा अच्छोदाने 1000 वर्ष तपश्चर्या केली ज्यामुळे अग्निश्वात आणि बहिर्षपद आपले इतर पितृगण अमावस्येसह अच्छोदाला वर देण्यासाठी आश्विन अमावस्येच्या दिवशी प्रगट झाले. त्याने अक्षोदाला सांगितले की मुली, तुझ्या तपश्चर्येने आम्ही सर्व खूप आनंदी आहोत म्हणून तुला जे हवं ते माग. पण अक्षोदाने तिच्या पूर्वजांकडे लक्ष दिलं नाही आणि अत्यंत तेजस्वी पितृ अमावस्येकडे पाहत राहिली. पूर्वजांकडून वारंवार आग्रह केल्यावर ती म्हणाला, प्रभू मला खरोखर वरदान द्यायचे आहे का? यावर तेजस्वी पितृ अमावस्या म्हणाले, हे अक्षोदा, वरदानवर तुझा परिपूर्ण हक्क आहे म्हणून संकोच न करता सांग. अक्षोदा म्हणाली, प्रभू, जर तुम्हाला मला वरदान द्यायचेच असेल तर मला तत्क्षण तुमच्यासोबत रमण करून आनंद घ्यायचा आहे. अक्षोदाचे हे वचन ऐकून सर्व पितृ संतप्त झाले. त्याने अक्षोदाला शाप दिला की ती पितृलोकातून पडून पृथ्वीवर जाशील. पूर्वजांनी अशा प्रकारे शाप दिल्यावर अक्षोदा पूर्वजांच्या पाया पडली आणि रडू लागली. पितृंना तिची दया आली. ते म्हणाले की अक्षोदा, तू पतित योनीस शापित झाल्यामुळे मत्स्य कन्या म्हणून जन्म घेशील. पितरांनी पुढे सांगितले की भगवान ब्रह्माचे वंशज महर्षी पराशर तुला पती म्हणून मिळतील. भगवान व्यास तुझ्या गर्भातून जन्माला येतील. त्यानंतरही इतर दैवी वंशामध्ये जन्म घेऊन तू शापातून मुक्त होशील आणि पुन्हा पितृलोकाकडे परत येशील. पूर्वजांनी असे म्हटल्यावर अक्षोदा शांत झाली. सर्व पितरांनी अमावस्येच्या ब्रह्मचर्य आणि संयमाचे कौतुक केले आणि वरदान दिले की ही अमावस्येची तारीख अमावस्या म्हणून ओळखली जाईल. ज्यांना कोणत्याही दिवशी श्राद्ध करता येत नाही ते फक्त अमावस्येच्या दिवशी श्राद्ध तर्पण करून मागील 14 दिवसांची योग्यता प्राप्त करून आपल्या पूर्वजांना संतुष्ट करू शकतात. तेव्हापासूनच प्रत्येक महिन्याच्या अमावस्या तिथीला सर्वात जास्त महत्त्व दिले जाते आणि ही तिथी सर्व पितृश्राद्ध देखील मानली जाते. त्याच पापाच्या प्रायश्चित्तासाठी कालांतरात अच्छोदा महर्षी पराशर यांची पत्नी आणि वेदव्यासांच्या आई सत्यवती बनल्या. नंतर ती महासागराच्या अंशभूत शंतनूची पत्नी बनल्या आणि 2 पुत्र चित्रांगद आणि विचित्रवीर्य यांचा जन्म दिला. यांच्या नावाने कलियुगात अष्टक श्राद्ध मानलं जातं. आता बघूया या सर्व पितृ अमावस्याचा योग्य मुहूर्त. हिंदू पंचांगानुसार अमावस्या तिथी ही 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9:40 सुरू होईल तर 2 ऑक्टोबरला दुपारी 2:19 संपेल. अशावेळी उदय तिथीनुसार 2 ऑक्टोबरला सर्व पितृ अमावस्या असेल. सूर्यग्रहण हे 1 ऑक्टोबरला रात्री 9:40 सुरू होईल आणि 2 ऑक्टोबरला दुपारी 3:17 संपेल. म्हणजे तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये ज्यांची तिथी माहीत नसेल अशांचं घरात श्राद्ध घालायचं असेल, पित्र घालायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला 2 तारखेला दुपारी 2:15च्या आतच पित्र जेवू म्हणजे ब्राह्मण किंवा जे कोणी उपास करू असेल ते जेवू घालावे लागतील. 2 वाजेच्या नंतर मुहूर्त संपून जातो. यानंतर मी तुम्हाला यावर आधारित असे काही उपाय सांगणार आहे जे तुम्ही या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी करून तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करू शकता. काय आहे ते उपाय जाणून घेऊया. जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी 1 लिंबू देवघरात ठेवा आणि रात्री 7 वेळा तुमच्यावरून उतरवून टाका. त्या लिंबाचे 4 तुकडे करून 4 दिशांना फेकून द्या. यामुळे करिअरमध्ये शुभ लाभ होईल. म्हणजे तुम्हाला सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी दिवसभरात कधी पण पूजा करते वेळी किंवा दिवसा कधी पण देवघरामध्ये 1 लिंबू ठेवायचा आहे. कच्चा असला तरी चालेल, पिवळा झालेला असला तरी चालेल, कोणताही. त्यानंतर तो रात्री संध्याकाळच्या वेळी कोणाला दुसऱ्याला किंवा स्वतःला 7 वेळा स्वतःहून फिरवून तो बाहेर नेऊन त्याचे 4 तुकडे करून 4 दिशांना फेकायचे आहे, थोडंसं घराच्या लांब जाऊन. तर तुम्हाला करिअरमध्ये चांगले परिणाम होतील किंवा तुम्हाला नोकरी मिळेल. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी घरातील ईशान्य कोणात गाईच्या तुपाचा दिवा लावा. यासाठी जी वात वापरणार आहात ती लाल रंगाच्या धाग्यापासून तयार करा. हे खूप महत्त्वाचं आहे. तुपाचा दिवा लावणं गरजेचंच आहे पण ते गाईचं तूप असावं आणि महत्त्वाचं म्हणजे त्यात जी वात वापरणार आहे ती सफेद नसावी तर लाल असावी.
आणि त्याच दिव्यात जमलं तर केशर, असलं तर ठीक, नाही तर काळे तीळ असेल तर अवश्य घाला. कारण की सर्व पितृ अमावस्याला, पितृपक्षाला, सगळ्याच पित्रांच्या रिलेटेड कार्याला काळे तीळ खूप महत्त्वाचे आहे. यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि कर्जसुद्धा कमी होईल. तिसरा उपाय, सर्व पितृ अमावस्येला रात्री काळ्या कुत्र्याला तूप लावलेली पोळी किंवा भाकरी खायला घाला. जर कुत्र्याने त्वरित पोळी खाल्ली तर शत्रू किंवा विरोधात तुमच्या विरुद्ध कोणी असेल तर ते काहीही करू शकणार नाहीत. तसेच या दिवशी तामसी भोजन, नशा करणे, खोटे बोलणे असे अनैतिक कार्य करू नये. यामुळे पूर्वज नाराज होतात. मुळात ह्याच नाही तर कोणत्याही महिन्यात येणाऱ्या अमावस्या पौर्णिमेला चुकीचं कार्य करूच नका. कारण ह्या दिवशी आपल्या शरीरात किंवा आपल्या आसपास नकारात्मक शक्ती सकारात्मकतेपेक्षा वाढलेली असते. हेच ते दिवस असतात ज्या दिवशी चुकीच्या काही गोष्टी आपल्या अतृप्त आसपास भटकत असतात. त्यामुळे निगेटिव्हिटीमुळे आपल्या शरीरावर परिणाम होऊ नये. त्यामुळे चुकीच्या काही गोष्टी करायच्या नाही, चुकीचं खायचं नाही, चुकीचं बोलायचं नाही. सर्व पितृ अमावस्येला रात्री 5 लाल फुले आणि 5 प्रज्वलित दिवे नदी किंवा तलावात सोडून द्या. यामुळे धनलाभ होतो. तसेच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची उन्नती होते. आपण बऱ्याच ठिकाणी ही गोष्ट बघितली असेल की कुठे धार्मिक स्थळावर जर तलाव, कुंड असेल, कुठे नदी असेल, बऱ्याच बायका, विवाहित मुली, कुमारिका असेल कोणी पण, तर तिथे दिवा सोडतात किंवा असं थोडंसं म्हणजे द्रोणामध्ये फुलं वगैरे टाकतात. तर हाच उपाय आपल्याला ह्या दिवशी करायचा आहे. 5 लाल फुले आणि 5 पेटवलेले दिवे तुम्हाला नदीमध्ये किंवा तलावामध्ये आसपास कुठे असेल तुमच्या, तर तिथे सोडून यायचे आहे. त्या पाण्यामध्ये वाहत्या. तुम्हाला नक्कीच धनलाभ होणार आहे. पुढचा उपाय, सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी बाबुळाच्या झाडाखाली पित्रांसाठी भोजन ठेवावे. त्याचबरोबर कच्चे दूध, 2 लवंग, थोडे बत्ताशे आणि काळे तीळ पित्रांना अर्पण करावेत असेल शक्य तर. यामुळे करिअर, नोकरी तसेच दैनंदिन जीवनातील समस्या कमी होतात. तसेच नकारात्मक शक्ती तुमच्यापासून दूर राहतात. तुम्ही बाबळाच्या झाडाखाली पण ठेवू शकता नैवेद्य किंवा पिंपळाच्या झाडाखाली. या 2च झाडांना पितृपक्षामध्ये मान्यता असते. असे म्हणतात, सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पूर्वजांचा निवास पिंपळाच्या झाडात असतो. त्यामुळे पिंपळाच्या झाडावर कच्ची लस्सी, साखर, तांदूळ, दूध, काळे तीळ आणि फुले अर्पण करावे. आणि त्यानंतर ओम पितृभ्ये नमः या मंत्राचा 11 वेळेस जप करून 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे. त्यानंतरच पितृसूक्ताचे पठण करायचे आहे. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करून काळे तीळ अर्पण करावे. यामुळे तुमच्या वाटेतील अडचणी दूर होतील आणि पूर्वजांची तुमच्यावर कृपादृष्टी कायम राहील. सर्व पितृ अमावस्या कालसर्पदोषाचे निवारण करण्यासाठी उत्तम मानली जाते. सकाळी स्नान आणि ध्यानधारणा झाल्यानंतर चांदीचा नाग नागिनीची पूजा करावी. त्यावर पांढरी फुले अर्पण करून हे सर्व पाण्यात प्रवाहित करून द्यावे. यामुळे कालसर्पाचा दोष कमी होतो आणि तुम्ही जे काही ठरवलं आहे ती कामे पूर्ण होतात. आता खूप काही लोकांना अडचणी असेल तर हे असे उपाय करायचे आहे. नाहीतर बरेच लोक असं बोलाल की ही एकदम अतिशयोक्ती आहे, असे काही उपाय आहेत, एवढे मोठमोठे उपाय कोण करणार. ज्याला अडचण आहे तो करणारच आहे. सर्व पितृ अमावस्येला 2 पूर्वजांच्या नावाने लोकांना जेवण द्यावे किंवा गरजवंतांना खाऊ घालावे. मुंग्यांना गोड पीठ किंवा माशांना पिठाचे गोळे खायला द्यावेत. हे उपाय केले तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. रामकृष्ण हरी.